तर बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन मुंबई कॉर्पोरेशनचं जे बजेट आहे त्यातलं जवळजवळ 72 ते 75% बजेट हे फक्त कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी जातं. फक्त कर्मचाऱ्यांचा पगार हा 72 ते 75% म्युन्सिपलचा बजेट जातं. म्हणजे उरलेल्या 25% तुम्हाला मुंबईची विकासाची कामं करायची आहेत. आता लोक म्हणतात ते खरं आहे, त्या 25% सुद्धा 1-2-3% करप्शनमध्ये जातात. पण ते ठीक आहे, करप्शनमध्ये जातात, पण एकूण किती कमी झाले ना. मुंबईची लोकसंख्या लोकांना लक्षात येत नाही. श्रीलंका एवढी आहे. अख्खा श्रीलंका देश आणि MMRDA म्हणजे मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनल डेव्हलपमेंट अथॉरिटी यांचं लोकसंख्या मिळून 2 कोटीच्या आसपास आहे. श्रीलंका पण 2 कोटी आहे. आता श्रीलंके एवढी लोकसंख्या फक्त मुंबई प्रांतात आहे. त्याच्यासाठी किती पैसे लागतील, किती सुविधा लागतील. त्यामुळे मेट्रो आणा, किती लोकल वाढवा, गर्दी आहेत, माणसं 3-3 हजार माणसं वर्षाला मरतायत रेल्वेच्या अपघातात. परवाचा दिसला आपल्याला, पण तो दिसला म्हणून तो जास्त लक्षात राहिला. दररोज माणसं मरतायत, दररोज. मी ज्यावेळेला याला होतो इंडियन एक्सप्रेसमध्ये नोकरीला होतो तेव्हा इंडियन एक्सप्रेसमध्ये कॉलम होता, टुडेज डेथ ऑन ट्रॅक्स. त्या दिवशी कोण ट्रॅकवरती गेला त्याची माहिती आम्ही काढायचो. ओके. मग कधी त्यात मुलगी असायची, मुलगा असायचा. केवळ सगळे लटकलेत म्हणून जात नव्हते. गर्दी प्रचंड, उतरता येत नाही, कधी कधी अडकते पर्स किंवा काय. अनेक मार्गांनी माणसं रेल्वेच्या अपघातात मरत होती किंवा पडून गाडीतनं क्रॉस करताना. आता हे सगळे जे मृत्यू आहेत हे रेकॉर्ड नीट झालेले नाहीत. आता बदलापूर आणि दिवा तुम्ही गेला की नाही मला माहित नाही. स्टेशनावरती उभं राहणं अशक्य आहे. कल्याणला काय, बदलापूरला काय, दादरला काय. आता ही जी गर्दी आहे, आपण लोकल ट्रेनच्या मॅनेजमेंटला शिवाय देऊ, पण दर 2-2.5 मिनिटाला एक लोकल ट्रेन जाते. खरंय. त्यांच्याही ते आवाक्याच्या पूर्ण बाहेर आहे. त्यामुळे मी केवळ रेल्वे मॅनेजमेंट किंवा BMC यांना दोष देत नाही. एक तर परिस्थिती आटोक्याबाहेर गेली आणि दुसरं आपला जो योजना करणारा वर्ग आहे समाजातला तो फक्त या मागाशी म्हटलं तसं त्या मध्यम वर्गापुरता योजना करतो. आता अलीकडच्या हाऊसिंग सोसायटीच्या जाहिरातीचा तू पाहशील तर त्या हाऊसिंग सोसायटीजमध्ये स्विमिंग पूल आहेत, गार्डन्स आहेत, जिम आहे, टॉकीज सुद्धा आहेत, एकदम पॉश. त्या सोसायटीतल्या माणसांना जाणवत पण नाही बाहेरच्या मुंबईत काय चाललंय. मग त्या सोसायटीतनं ते बाहेर पडले, मेन रोडला आले आणि मेन रोडमधनं छोट्या रोडला गेले की त्यांना मुंबईची किती बकाल अवस्था आहे हे कळतं. याचं कारण असं झालेलं आहे की IAS ऑफिसर असो नाही तर पॉलिटिशियन असो, त्याचं लक्ष मुख्यतः या प्रस्थापित वर्गाकडे जास्त आहे. आणि त्याच्यामुळे उर्वरित एरियामध्ये बकाली आहे आणि ज्या एरियात छान सोयी पाहिजेत तिथे उत्तम सोयी आहेत. आणि खरोखर त्या गेटेड सोसायटीजमधल्या सोयी पाहून आपण भारतात आहोत का कॅनडात आहोत असं वाटावं अशी परिस्थिती आहे. जे आणि हा जो मध्यम वर्ग आहे म्हणजे पत्रकार संघट हे सगळे ह्याच्यात आहेत, या सोसायटीजमध्ये आहेत. म्हणजे रिच सोसायटी नसतील पण मिडल क्लास सोसायटी आहेत. 2 BHK ॲव्हरेज पत्रकार, अगदी ॲव्हरेजेस्ट हा 1 BHK मध्ये असेल. ॲव्हरेज पत्रकार 2 BHK, जरा ॲव्हरेज असला की तो 3 BHKच्या लेवलला आहे. जवळजवळ 25 ते 30% पत्रकारांकडे स्वतःची व्हेकल आहे. त्याला लोकल ट्रेनचा अपघात झाल्यावर काय काय पत्रकारांनी लोकल ट्रेन पाहिली आहे अशी पण अवस्था आहे माझ्या माहितीत. ओके. तो पहिल्यांदा लोकलशी संबंधच येत नाही. ते अशा ठिकाणी राहत असतात की तिथून त्यांच्या कारनी ते ऑफिसपर्यंत पोहोचू शकतात. टीव्हीवर असेल किंवा हे मेजॉरिटी नाहीत. मेजॉरिटी पत्रकार अजून ट्रेननी जात आहेत, लोकलनी धडपडत जात आहेत, बसेसनी जात आहेत, त्यांना ओलान उबेर मिळत नाही अशी पण अवस्था. असं आहे 60% पत्रकार. पण निर्णय क्षमता ज्या वर्गात आहे त्या वर्गामधचं लक्ष हे फक्त जे हॅव्स ज्याला आपण म्हणतो त्या हॅव्सकडे. स्वाभाविकच बाकीची मुंबई ही पूर्ण बकाल झालेली आहे आणि ती बकाल होण्याचं एक मुख्य कारण बिहार असेल, UP असेल, हरियाणा असेल, छत्तीसगड असेल, तिकडनं सगळीकडनं मुंबईच्या शोधात लोक येतात. मुंबईत काहीतरी मिळेल, मुंबईत काहीतरी मिळेल. तसं त्या भागात कलकत्त्याला जातात. ओके. काही भागात दिल्लीला जातात, काही भागात अशा मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जातात. कारण मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये झोपडीत राहायला लागेल पण उपाशी मरत नाही माणूस. खेड्यामध्ये त्याला त्याची जात विचारतात,
इथे मुंबईच्या ट्रेनमध्ये जी माणसं उभी असतात त्यात शेजारी कोण मुसलमान आहे का, हिंदू आहे का, ख्रिश्चन आहे का, शीख आहे, दलित आहे का, ब्राह्मण आहे का, ओबीसी, याचा काही संबंध येत नाही. तो एक मुंबईकर आहे प्रवास करणारा. तसं खेड्यात नाही आहे. खेड्यात त्याचं उत्पन्न काय आहे, त्याची जात काय आहे, त्याने लग्न कोणत्या जातीत केलं आहे, हे सगळे, त्यामुळे त्यांना खेड्याचं बाहेर पडायचं असतं खेड्यातनं, म्हणून ते शहरात येतात. शहरात कमी दर्जाचं आयुष्य भौतिक आर्थिकदृष्ट्या, पण त्यांना त्यांची आयडेंटिटी मिळते काही प्रमाणात तरी, जी खेड्यात त्यांची आयडेंटिटी केवळ कास्ट किंवा एक्सप्लॉटेशन बेस्ड असते. त्यामुळे मग सगळा क्राऊड शहरांकडे येतो. शहरांकडे हा क्राऊड आला की त्याला मॅनेज करणं अशक्य आहे इतक्या मोठ्या क्राऊडला. आणि म्हणून ते आपल्याला एका बाजूला 5 ट्रिलियन इकॉनॉमी आणि दुसऱ्या बाजूला बकाली असं चित्र दिसतं. आणि काही राज्यांमध्ये उत्तम व्यवसाय आणि काही राज्यांमध्ये अतिशय वाईट अवस्था आहे. त्याचं कारण आपल्या संपूर्ण देशाचा विकास हा एकाच स्तरावर झालेला नाही. बरोबर, तो वेगवेगळ्या स्तरावर झाला आहे. पण सर याला जबाबदार जी शैक्षणिक धोरणं आहेत, म्हणजे आता जी नवीन पिढी येते त्याला म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये शैक्षणिक धोरणं म्हणजे अभ्यास एक वेगळ्या पद्धतीने असतो अभ्यासक्रम, आणि त्याचा कामाशी काही संदर्भ नसतो. खूप वेळेला काही विषय वेगळे असतात ज्याचा काही कामाशी संदर्भ नसतो. त्यामुळे पिढीला व्यावहारिक ज्ञान जो असतो तो प्रकार कमी येतो, आणि मग त्यामुळे ह्याचा वापर पॉलिटिशियन्स व्यवस्थित पद्धतीने करून संपूर्णपणे अज्ञानात सुख आहे अशा पद्धतीने लोक राहतात. आणि मग ह्याचा वापर पॉलिटिशियन्स करून घेऊन स्वतःची रिअल इस्टेट सारख्या क्षेत्रांमध्ये असेल किंवा एखादी गोष्ट प्रक्रिया राबवण्यामध्ये असेल गैरफायदा घेतात असं नाही वाटत का? नाही, मला सगळे राजकारणी हे खलनायक आहेत असं वाटत नाही. ओके. कारण मी आता 50 वर्ष त्यापेक्षा जास्त काळ मी राजकारण्यांना ओळखतो. ओके. ज्याला आपण सर्वसाधारणपणे वाईट राजकारणी असं म्हणूया, म्हणजे काय तर भ्रष्टाचार करतो. पण तो राजकारणात ज्यावेळेला येतो त्यावेळेला त्याचा हेतू भ्रष्टाचार करणं नसतो. ओके. तो स्थानिक पातळीवर काहीतरी काम करत असतो. त्या कामातनं तो लोकप्रिय होतो किंवा त्याला अँबिशन तयार होते. मग त्याला वाटतं आपण वरचं काम केलं पाहिजे. असं करत करत तो राजकारणी होतो. बरोबर. तो राजकारणी भ्रष्टाचार करतो की नाही? करतो. पण केवळ भ्रष्टाचार तो नाही करत. ओके. इतरही बऱ्याच गोष्टी तो करतो. त्यामुळे राजकारणी ऍडव्हान्टेज कसला घेतात? हे जे आता मोदी सरकारने सुरू केलंय त्याचा घेतात. हिंदू मुसलमान. मग तुम्ही बरोबर काही ठराविक हिंदूंच्या समाज, आत्ता काय काय आपल्या सोसायट्यांमध्ये मुसलमानांना जागा देत नाहीत. फ्लॅट अवेलेबल असला तरी देत नाहीत. कित्येक बँकांमध्ये मुस्लिमांचा कर्जाचा अर्ज लगेच फेकून देतात किंवा त्याला अटेंड करत नाहीत. अशा प्रकारचे जे प्रश्न आपल्याकडे येतात हे राजकारण्यांनी तयार केलेले, म्हणजे मुख्यतः हिंदुत्ववादी राजकारण्यांनी किंवा जातीवादी राजकारण्यांनी तयार केलेले प्रश्न आहेत. त्याचा सगळ्या राजकारण्यांशी संबंध येत नाही. अनेक राजकारणी लोक चांगल्या हेतूने पण काम करत असतात, परंतु ते निदर्शनात येत नाहीत. कारण मीडिया आपला जो आहे आत्ताचा, या मीडियाला फक्त वाईट आहे तेच ताबडतोब दिसतं. आणि ते वाईट आहेच, ते दाखवतात, ते काही चुकीचं नसतं, पण तेच फक्त दिसतं. जे अनेक चांगली कामं होत असतात ती कित्येक वेळेला त्यांच्या नजरेत येत नाहीत किंवा ते आले तरी दाखवत नाहीत. कारण वाईटाला जशी हेडलाईन मिळते तशी चांगल्याला मिळत नाही त्या प्रमाणामध्ये. परंतु आता एक अजून लक्षात घ्या, आपण अशा किती बातम्या पाहिल्यात येतात मधून सारख्या, की कुठच्या तरी आदिवासी मुलीला एअर होस्टेस जाता आलं म्हणून जाता आलं. बरोबर. कुठच्या तरी गरीब शेतकऱ्याच्या मुलाला 96% मार्क मिळाले म्हणून त्याचा सत्कार झाला. परफेक्ट. कुठच्या तरी अतिशय मागासलेल्या समाजातून आलेल्या मुलाला IAS मध्ये पहिलं रँकिंग मिळालं. अशा बातम्या पण आहेत.